कळल्या पाहिजेत. काल मी नागपूरला गेलो होतो मंदिर लुटीच्या विरुद्ध सगळ्यांना जागा करायला, आणि नागपूरमध्ये गेल्यानंतर साहजिकच आहे कोणाचं केंद्र आहे तिकडे? राष्ट्र संघ. म्हणजे बघा गंमत कशी आहे की या संघाने या कालच्या मे महिन्यामध्ये एक स्टेटमेंट दिले त्यांच्या त्या होसबळेनी की पाकिस्तान बरोबर चर्चा केली पाहिजे. पाकिस्तान बरोबर, जो पाकिस्तान आपल्या देशात आतंकवादी घुसवतोय, बॉम्बस्फोट करतोय, सगळं काही करतोय, अतिरेकी हल्ले करतोय, त्याच्याबरोबर चर्चेचे दरवाजे खुले ठेवले पाहिजेत. आणि मोहन भागवतना विचारले तर मोहन भागवत म्हणतात की होय बरोबर आहे, हम हिटलर जैसे नहीं है. अहो भागवत साहेब, हे हम हिटलर जैसे नाही आहे तुमच्या मोदींना सांगा. आणि पाकिस्तान बरोबर चर्चेची तयारी आहे, मग वांगचूक बरोबर का नाही करत? म्हणजे जो देश आपल्या सैनिकांचे बळी घेतोय त्याच्याबरोबर चर्चा, आणि जो माणूस आपल्या सैनिकांसाठी सोलार टेंट बनवतोय, अरे त्याच्या बुद्धिमत्तेचा वापर करून घ्या या देशासाठी. अशी माणसं होत नाहीत परत परत, अशी माणसं होत नाहीत. मग ही सगळे आहे जे काय बघतोय ना आज, सगळे तिकडे पोलीस फाटा वगैरे आणतायत, कोणासाठी आणताय? अरे एवढे घुसवा ना तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये का नाही घुसवत तुम्ही? माझ्या नौजवान सगळ्या तरुण आणि या तरुणाई विरुद्ध तुम्ही आणखीन जे देशाच्या रक्षणासाठी सैन्यात जमा झालेले ते भरती झालेले तरुण वापरणार, म्हणजे तरुणांनाच तरुणाच्या विरुद्ध उभे करणार, आणि तुम्ही काय तिकडे जिलब्या पडत बसणार का ढोकळा खात बसणार? आता काही जण मला विचारतात नहीं मेलोडी खाओ खुद जान जाओ, तो फिर मुझे बात करने की क्या बात है? आप जाओ उधर कोने पे मेलोडी ले लो और सब खुद जान जाओ, जो भी जानना है जान लो, समझ जाओ. मैं तिकडे चॉकलेटच्या गोळ्या आणि आमच्या तरुणांना बंदुकीच्या गोळ्या. नाही हे सर